पुणे जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे। शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास शिवतक्रार म्हाळुंगी येथील शिवाजी शिवले या शेतकऱ्याने चक्क तहसीलदारांच्या दालनातच पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। सुमारे 4 वर्षापासून शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता मागत होते, परंतु आजतागायत रस्ता मिळत नसल्याने हा प्रकार चिडून केल्याचे तक्रारदार यांनी आपला आवाजशी बोलताना सांगितले। यावेळी तहसीलदार कार्यालय येथे कामानिमित्ताने आलेल्या लोकांची मोठी गर्दी होती, त्यामुळे सर्वत्र हीच चर्चा होती। त्यामुळे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, नितीन थोरात, निलेश वाळुंज व काही पत्रकार बांधव आलेले होते। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। तुमचं नाव, गाव सांगा, ओळख सांगा आणि तुम्ही या ठिकाणी जे आता आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, अंगावरती रॉकेल पेट्रोल काय ते ओतून घेतलं समजलं, काय विषय आहे तुमचा, कुठले तुम्ही आणि नाव काय? माझा विषय मी शिवाजी सोनबा शिवले, राहणार शिवतक्रार म्हाळुंगी। माझं शेतीविषयीचा रस्त्याचा पेंडिंग विषय 2019 पासून तर आज तागायत 2024 चालू आहे। तर मध्ये 19-20 हा कोरोनाचा काळ गेला। त्या काळामध्ये इथं कुणी तहसीलदार किंवा कुठलं कार्यालय चालूच नव्हतं। त्याच्यानंतर पण चालू झाल्यानंतर पण तहसीलदार इथं दुसरे कुठे नव्हते, प्रभारी तहसीलदार म्हणून असायचे। नंतर मस्के साहेब आल्यानंतर त्यांनी विषय घेतला, चालू केली प्रकरणं, परंतु तारीख पे तारीख चालू झाली, परंतु याच्यावरती मला जे डिसिजन पाहिजे होतं की जो मला न्याय पाहिजे होता तो अद्याप मिळत नाही आहे। सरकारी यंत्रणेच्या ज्या गलथान कारभाराला वैतकून मी आज येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। आज तारीख किती? आज तारीख आहे 15/3/2024। त्याचे आश्वासन काय दिलं साहेबांनी तुमचं काम लवकरात लवकर मार्गी लावून देतो असं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे। म्हणजे ते ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काही कर्मचाऱ्यांनी वागणूक दिली त्याबद्दल काय सांगितलं त्यांनी? कर्मचाऱ्यांची वागणूक नीट, साहेबांची वागणूक चांगली आहे, पण कर्मचाऱ्यांची वागणूक नीट नाही आहे। कर्मचारी साहेबांच्या पुढचं बोलतात आणि आरेरावीची भाषा करतात। त्यामुळं कर्मचाऱ्यांना साहेबांनी सिस्टममध्ये सर्व व्यवस्थित घेऊन सर्वांना सांगून की लोकांशी व्यवस्थित वागणूक देऊन कामं व्यवस्थित झाली पाहिजेत। सर्वसामान्य लोकांना किंवा जे काही सत्य परिस्थितीवर असेल त्या सत्य परिस्थितीवर ज्या लोकांना न्याय हवा आहे तो न्याय योग्य तऱ्हेने मिळावा, एवढीच मी ह्या सरकारी कर्मचारी किंवा तहसीलदार साहेबांना विनंती करतो। साहेबांनी आता तुम्हाला काय आश्वासन काय? साहेबांनी मला आश्वासन दिलेले की उद्याच्या उद्या मी तहसील कार्यालयातले कर्मचारी, थोडक्यात मंडलाधिकारी आणि तलाठी या दोघांना तिथं जागेवरती पाठवून तुमचा ऊस त्वरित काढण्याची व्यवस्था करतो। आता तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात, काय नेमका प्रकार तुमच्या समोर घडला आहे का, काय माहिती मिळते तुम्हाला? नमस्कार, मी निलेश वाळुंज। मी आज तहसील कार्यालय शिरूर येथे माझा एक अर्ज देण्यासाठी आलो होतो। इथे आल्यानंतर मला समजलं की एका शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनामध्ये रस्ता मिळत नसल्यामुळे पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। याची अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही शिवाजी आबा खेडकर, RTI कार्यकर्ते, नितीन अण्णा थोरात आणि पत्रकार बांधवांसह तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो। आतमध्ये संबंधित शेतकरी पण होते। तर तिथे गेल्यानंतर माहिती समजली की त्या शेतकऱ्यांनी ह्या सिस्टीमच्या याला वैतागून ते कृत्य केले की ते फेरे मारून वैतागलेत। त्यांचं म्हणणं असं आहे की पेंडेन्सी जवळपास 2-3 वर्षापासून त्यांची पेंडेन्सी आहे आणि कर्मचारी व्यवस्थित बोलत नाही। तर आम्ही वरिष्ठांकडे याबाबत कळवलं आहे की कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा, कर्मचाऱ्यांना नागरी सेवा शिस्त व वर्तणुकीचे नियम शिकवा, नागरिकांशी कसं वागायचं ते शिकवा, झिरो पेंडेन्सी उपक्रम राबवा ना आणि शेतकऱ्यांची किंवा इतर नागरिकांची जी प्रकरणं आहेत ती वेळेत निपटारा करा, असे आम्ही आवाहन केले। आणि संबंधित जो प्रकार आहे ज्या शेतकऱ्यांनी केला तर ते सुदैवाने कुठली दुर्घटना घडली नाही, परंतु अशी वेळ नागरिकांवर येते हे दुर्दैव आहे। आबा, तुम्ही अण्णा हजारे याचे एक प्रमुख पदाधिकारी म्हणून आता काय मागणी कराल तुम्ही शासनाकडे? 1947 पासून 2014पर्यंत आमच्या राज्यकर्त्यांनी एक नारा दिला, गरिबी हटाव। जनतेची गरिबी हटली नाही आणि तिथून पुढं 2024पर्यंत आमच्या नेत्यांनी काय सांगितलं, आम्ही तुम्हाला अच्छे दिन देऊ। आजचं जे उदाहरण आहे ते उदाहरण असं आहे
वडिलोपार्जित जमिनीतून जाण्यासाठी ऊस कारखान्यात घालण्यासाठी या व्यक्तीला शासन 2020पासून 24पर्यंत रस्ता देऊ शकत नाही, तर हेच आजचे दिन का आणि हेच गरिबी हटाव का? तर या निमित्तानं माझी नागरिकांना विनंती आहे की बाबांनो, ही सरकारं अशी आहेत की इंग्रज सरकारं खूप चांगली होती. 4 वर्षात इंग्रजांनी ऊस घेऊन जाण्यासाठी रस्ता नक्की दिला असता, पण आमची सरकारं शेतकऱ्याला रस्ता देत नाही आणि 9,500 कोटी रुपयाचे एक विमान घेऊन तो इकडं तिकडं फिरत असतो पंतप्रधान. 6 लाख रुपये किलोचं मशरूम तो खात असतो आणि 10 लाख रुपयेचा कोट घालून फिरतो. आणि त्याच मोदीच्या देशामध्ये, रामाच्या देशामध्ये, कृष्णाच्या देशामध्ये एका शेतकऱ्याला 4 वर्ष शिरूरचं तहसील कार्यालय रस्ता देऊ शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की कदाचित चीन आणि पाकिस्तानकडे जर हा अर्ज असता तर हा 4 महिन्यात निकाली निघाला असता. याच्यातून नागरिकांनी एक बोध घेतला पाहिजे की बाबा रे, संघटित व्हा आणि तुमची कामं करून घ्या, नाही तर परत तुम्हाला लुटण्यासाठी नवीन एक सरकार वाट पाहते. धन्यवाद. आणि शेतकरी संघटनेचे तुम्ही एक पदाधिकारी म्हणून काय सांगाल या शेतकऱ्यांच्या वेतनबद्दल? नमस्कार. मी शेतकऱ्यांच्या वतीनं अनेक वेळा राज्यभर, देशात अनेक वेळा फिरलो. संपूर्ण देशात आणि राज्यात ज्या शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या समस्या आहेत याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसत आहे. मुळातच शेतकऱ्यांच्या बाबतीतले कायदे हे सक्षम नसल्यामुळं शेतकऱ्यांना पुन्हा आणि दररोज कोर्ट कचेरी किंवा जी शासकीय कार्यालय आहेत तिथं आपल्याला चक्रा मारताना शेतकरी दिसतात. मग त्यांचे प्रश्न रस्त्याचे असतील, कुणाचे मोजणीचे प्रश्न असतील, अशा अनेक व्यथा महाराष्ट्रभर दिसतात. यावर सरकारने योग्य तो निर्णय घेऊन जे कायदे बनवलेत त्याची अंमलबजावणी योग्य वेळेत करणं हे अपेक्षित आहे. जोपर्यंत या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यालासुद्धा एखाद्याला न्याय देताना पुन्हा अडचणीच उभ्या राहतात. त्यावेळेस ते अधिकारी चांगले असूनही हतबल होतात आणि पुन्हा त्या शेतकऱ्याला आत्मदहन ही करण्याची वेळ त्याच्या मनात येते. दुर्दैवानं याच बाबी अशाच चालत राहिल्या तर येणाऱ्या काळात एखाद्या माथेभिरूच्या मनात आलं तर एखाद्या अधिकाऱ्याचाही जीव सुरक्षित राहणार नाही असं मला वाटतं आणि हे कुठंतरी सुधारलं पाहिजे आणि याची दखल शासनानं वेळीच घ्यावी, म्हणजे अशी प्रकरणं पुन्हा होणार नाहीत आणि सर्वांना न्याय मिळेल. धन्यवाद.